नमस्कार मंडळी, काल आले गावी. आता सामान वगैरे वरती आणलं तर काही व्हिडिओ करायला मिळाली नाही. आज दुसऱ्या दिवशी संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही निघालो आमच्या कंपाऊंडमध्ये. तिकडे फणस आहेत तर बघूया आता आहेत का काय तयार झाले तर जाऊन बघूया. आणि मस्त गावी आल्यानंतर ना लय भारी छान असे हवा लागतं ना. गावचं वातावरण एक नंबर असतं. संध्याकाळचा नजारा हा गावचा. माणसाचं पत्र वगैरे आता बसवून घेतात आणि आम्ही आता चाललो कंपाऊंडमध्ये तिकडं. हा मस्त गावचं इकडे गावी आलेलं गावचं वातावरण मस्त एकदम थंडगार इथं. पण त्याशी लग्न झालं 3 तारखेला. चलो आमचं चंपी पण आमच्या सोबत आलाय. चला आता आम्ही इकडून आता आमच्या गावाच्या बाहेर आलो आहोत आणि इकडेच वरती जाऊन चढायचं. आपल्याकडे कंपाऊंड आहे आपल्या इकडे. चला इकडे आल्या मस्त की इकडे काजू देखील दिसतं आम्हाला. आणि इकडे पहिला आपण बिया काढूया. इकडे काय दोनच आहेत. मंदिर बघा मस्त छान असा काजू बिवाला काजू. आता राहिले गेलेला काजू आहेत हे. मस्त इथं आलेला काजू भेटला आणि हे सुकी बी याच्यात आपण सुके घर खातात ते. आता वाल्या बिया बघूया ना तर आमच्या फणसावर जाऊया. दमली दमायला लागतात कारण एवढ्या वरती चढून यायला. परत त्यामध्ये आमचं घर आहे एकदम वरती आहे. म्हणजे गावाच्या बाहेर आमचं घर आहे आणि गावाच्या बाहेर आमचं कंपाऊंड आहे. आणि इकडे खाली बघा ते खाली बघा सपाट जागा आहे ना. तिकडून पूर्ण हे डोंगर चढायचं असतं. तुम्ही पावसाचं बघितलं तर मग कसं हिरवा गार असतं. पावसाचा नजारा मस्त असतो इकडे एकदम सुका सुका आहे. इकडे बघा चाच्या पाचे मस्त अशा पावसाळ्याच्या भारी असतात. तर पाणी घालायला सांगितलेलं तर पण एवढा ऊन आहे ना तेव्हा कोमाजल्या ते तिथं मस्त पण ती मस्त हिरवी गाड झाले. 2 ठिकाणच्या अशा कोमाज आहे. तिकडे कलम एवढा गावी बघायला नाही ते एवढं ऊन आहे ना जबरदस्त ऊन आहे. पण त्यातनं गावची हवा वातावरण तर बरं वाटतं एकदम भारी वाटतं. म्हणजे मुंबईपेक्षा भारी वाटतं. आपण कलमा लावलेली बघा एवढी मस्त मोठी झाली. मस्त एकदम तुझ्यापेक्षा उंच झाली. माझ्यापेक्षा उंच झाली. किती वर्ष झाली? तिसरा वर्ष आहे. कलमाचे आंबे तर नाही खाल्ले पण काजूच्या बिया खाल्ल्या लावल्या. काजू आले मस्त. खाल्ल्या पण आहे तिथं मस्त त्याचे झाड बुंदाचे वला असतं तसं चारा निघतं. बरं वाटतं जर त्यांना गारवा वाटतं. तो बघा तिथला कलम आहे तर डुकरं येतात ना. 2 नंबरचा मस्त मोठा झाला त्याने मोडूनच टाकले. आणि वरचा 3 मोडले ना. कलम झाड असा डुकराने किती मोठा झालेला. किती मस्त मोठा झालेला. डुकराने मोडून टाकलं ना. बघ जीवास लागतं असा मोडल्यानंतर. इथला मोडलं. हा इथला इथली फांदी मोडलं. आपण मस्त आमचा कलम झालेला आहे. आणि तिकडे पावसाळ्यात काजू का कसं लाल लाल भडक झालेला आहे. पहिला भेटला आहे तो आपल्या पिवळ्या कलरचा आणि तो लाल कलरचा काजू आहे तिथं. आणि खाली पण पडला नाही. इकडं आमचा फणस आहे तिकडे बघा. आता फणस काढूया. हा एक आहे मोठा. याला एकच आलाय. किती मोठा आहे बघा तो. पिकलाय ना. पिकलाय का तयार झालं पप्पा काय मला काय चालतं पण नाही. ह्याच्यावर पण बरंच एक वरती पण एक आहे ना. वरती पण नाही. अरे वरती वरती एक आहे इकडे बघा. बघून तरी दादा इकडे पाहू शकता का फणस बघा किती मोठा आहे. असा भरपूर असा मोठा फणस आहे आणि तयार झाला पूर्ण बघा. पूर्ण तयार झाला. 2-3 दिवसांनी पिकणार आहे फणस बघा. इथं फणस अलगत काढायचा होता तो खाली पडला धपकन. त्याला पडून सगळं आता ह्याच्यावरचं काय काढत नाही. चला आता निघालोय फणस घेऊन. बघा मस्त आहे की मस्त मोठा फणस आहे. चला आता डायरेक्ट घरी जाऊनच भेटूया. घरी जाऊन वजन करायला पाहिजे.